अनेक मान्यवरांकडे आज लाडक्या गणरायाचं आगमन होतं। आपल्यासोबत अभिनेते सुबोध भावे आहेत। सर स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। यंदाचा गणेशोत्सव कसा आहे आणि कशा तऱ्हेने तुम्ही साजरा करता? गणेशोत्सव नेहमी चांगलाच असतो। लहानपणापासून तो जेव्हा जेव्हा आयुष्यात आलाय तेव्हा प्रचंड प्रमाणात आनंद ऊर्जा घेऊन आलाय, शिकवण घेऊन आलाय, माणसांवरचं प्रेम अजून वृद्धिंगत करणारा म्हणून घेऊन आलाय। आणि यावर्षी तसंच आहे। यावर्षी आम्ही पुण्यात आमच्या घरी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली आणि आमच्या मुलांनी केलेला एक छान देखावा, त्याचा आम्ही सगळे आनंद लुटतोय। आणि या उत्सवात मुलांचं पार्टिसिपेशन, त्यांचं त्या उत्सवात असणं जास्त आनंददायक आहे, कारण त्यांना त्या आनंदाचं किंवा त्यांना त्या गणेशाचं, त्यांना त्या उत्सवाचं महत्त्व पटवून देणं ही आता आपली जबाबदारी आहे। कारण आता पुढे आपल्यानंतर हीच पिढी हा उत्सव सांभाळणार आहे। पण सांभाळताना हा उत्सव म्हणजे विचारांचं आदानप्रदान असलेला उत्सव आहे। हा उत्सव म्हणजे आनंदाचा आहे। हा उत्सव म्हणजे माणसं एकमेकांना जोडणारा आहे। हा उत्सव म्हणजे डीजेचा नाही आहे। हा उत्सव म्हणजे लेझरनी इतर लोकांचं नुकसान करणारा नाही आहे। तर हा संदेश त्या मुलांमध्ये आपण जर पहिल्यापासून रुजू करू शकलो तर मला असं वाटतं की ज्या गणेशोत्सवाचं स्वरूप लोकमान्य टिळकांना अभिप्रेत होतं ते स्वरूप याही पुढच्या काळात तसंच अबाधित राहील। तुम्ही शहराच्या मध्यवर्ती भागात राहता, त्यामुळे काळानुरूप तुम्ही हा सगळा बदलता गणेशोत्सव जो आहे तो तुम्ही स्वतःही अनुभवलेला आहे। काय नेमका बदल झालेला वाटतो आणि काय अपेक्षित आहे? बदल म्हणजे आता लहानपणापासूनच ह्या सगळ्या भागांमध्ये गणपतीच्या निमित्ताने बाहेरगावचे अनेक लोक येतात, आजही येतात। मला असं वाटतं की आता हा 15-20 दिवसांचा जो काळ आहे, कारण गणपतीचे 10 दिवस म्हटले तरी मांडवाची तयारी, त्याच्यानंतर मांडव निघण्याची काळ, साधारणपणे 20-25 दिवसांचा काळ या भागातल्या लोकांचा विचार करून गणेशोत्सव आपण केला पाहिजे। कारण कुठलाही उत्सव हा लोकांना त्रास देण्यासाठी नसतो, तर लोकांनी त्या आनंदात सहभागी व्हावं यासाठी असतो। आता पुण्यातल्या एकूण रस्त्यांची अवस्था बघितली, वाढलेलं ट्रॅफिक बघितलं तर सातत्याने पेपरमध्ये, म्हणजे मी मुंबईत असतो तरीसुद्धा पुण्यातल्या बातम्या मी कायम बघत असतो। आणि जे शहर भारतातलं एक अतिशय सुंदर शहर म्हणून गणलं गेलं होतं, जे शहर अनेकांची राहण्याची पसंतीचं असलेलं शहर होतं, त्या शहराची दिवसेंदिवस लागत असलेली वाट बघून कोणीतरी बदला घेतल्यासारखं पुण्याचं नुकसान करते असं वाटतंय। आणि हे सुंदर शहर तसंच राहिलं पाहिजे। या सुंदर शहरात लोकांना श्वास घेण्याचा अधिकार असला पाहिजे। या गर्दीनी, या वाढलेल्या ट्रॅफिकनी, या छोट्या छोट्या रस्त्यांनी, या डीजेच्या आवाजांनी, लेझरच्या किरणांनी जे सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतो आहे, या त्रासापासून बाप्पानीच आम्हाला बुद्धी देऊन याच्यातनं मुक्त करावं। आणि ज्या सुंदर मंगलमय वातावरणात गणेशोत्सवाची सुरुवात झाली, ते सुंदर आणि मंगलमय वातावरण या पुढच्या काळात आमच्याकडनं जपलं जावं अशी बुद्धी त्यांनी द्यावी। शेवटचा प्रश्न, उत्सवाकडून हा उन्मादाकडे असलेला प्रवास जो आहे तो रोखण्यासाठी तरुणांना काही विशेषतः आव्हान असेल? मला असं वाटतं पूर्ण जबाबदारीच तरुणांची असते। एखादी गोष्ट जर बदलायची असेल तर त्याची सुरुवात तरुणांकडनं करायला लागते। तर ही गोष्ट त्यांनी ठरवायची की आपल्याला पद्धतीने साजरा करायचा आहे, आणि त्यांनी जर ठरवलं तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही। धन्यवाद सर। आपण बघतोय गणेशोत्सवात उत्सव व्हावे पण उन्माद नको, असं आवाहन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी तरुणांना केलंय। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।